श्री स्वामी समर्थ. मी प्रशांत राव आपल्या सर्वांचं माझ्या या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. सर्वांना माहीतच आहे की दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या काळामध्ये जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली तर त्यांची विशेष कृपादृष्टी आपल्यावर होत असते. तर यावर्षी हे 24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा काळ आहे. तर या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची विशेष सेवा करायची आहे. तर या काळामध्ये आपल्याला विशेष सेवा पण करायची आहे आणि त्यांची एक आचारसंहिता पाळायची असते. तर त्यासाठी आपल्याला दीपावली संच लागत असतो. दीपावली संच आपल्याला आपल्या जवळपासच्या ज्या स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहेत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मिळत असते. उटणे, पंचगव्य, दशांग धूप, मोहरी, त्यानंतर अत्तर, तसेच गोमूत्र, गुलाबजल, यज्ञभूमीतील रक्षा असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपल्याला मिळत असतं. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, 24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ते पंचगव्य आणि उटणे लावून रोज सकाळी आंघोळ करायची आहे. त्यामुळे काय होतं, आपले त्वचा विकार जे असतात ते कमी होतात, कफ वात विकार बरे होत असतात आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहत असतं. तर नंतर मग या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेचे आवाहन करायचे असते. तर लक्ष्मी मातेचे आवाहन हे आपल्या घरातली जी कुलस्त्री असेल त्यांनीच करायचं असतं. ज्या घरामध्ये जर लेडीज नसतील तर मग त्या घरामध्ये पुरुषांनी जर केली सेवा तर चालतं. तर या काळामध्ये महिलांनी काय करायचे, साडी परिधान करायची आहे आणि दोन्ही हातामध्ये लाल किंवा हिरव्या कलरच्या 2-2 बांगड्या घालायच्या आहेत आणि आपल्या कपाळाला आपण जे कुंकुमार्चन करणार आहोत ते कुंकुमार्चन केलेलं कुंकूच आपल्या कपाळाला लावायचं आहे. तर सुरुवातीला सर्वात पहिला दिवस म्हणजे अष्टमी 24 ऑक्टोबरला, त्या दिवशी आपल्याला सकाळी कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करायचं, तर एका तामणामध्ये तांदूळ घ्यायचे भरून, त्यावरती देवीचा टाक ठेवायचा आहे आणि कुंकू घ्यायचं आहे आणि 108 वेळेस नवरनव मंत्र म्हणत आपल्या 5ही बोटांनी देवीच्या पायावर कुंकू अर्पण करायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन करायचे. तर कुंकुमार्चनची पूर्ण सेवा कशा प्रकारे करायची याविषयीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे. तर त्याची लिंकही मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. तर सर्वांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि त्या प्रकारे कुंकुमार्चन करून मग पुढील सेवा करायची. तर कुंकुमार्चन झाल्यानंतर रोज काय करायचे, प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म ही रांगोळी काढायची आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गायीची पावले आणि लक्ष्मीची पावले काढायची आहे आणि त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे. तर लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म ही जी रांगोळी आहे ती आपण जे दीपावली संच घेणार आहोत त्यामध्ये माहिती पत्रक दिलेलं आहे, त्यावरती मागच्या साईडला दिलेले आहे. तर रोज सकाळी त्या रांगोळ्या काढायच्या आहेत. नंतर मग संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीचं पूजन करतो, ते तुळशीचं पूजन झाल्यानंतर देवघरासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जे आपल्याला धूप दिलेलं आहे दीपावली संचामध्ये ते दशांग धूप लावायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस या काळामध्ये घरामध्ये टीव्ही आणि टेप बंद ठेवायचे आहेत. तसेच घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी रोज घरामध्ये साधं गोमूत्र जे असतं ते शिंपडायचं आहे. घराच्या प्रत्येक रूम मध्ये प्रत्येक ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं आहे. तर जोपर्यंत आपल्या घरातून अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करू शकत नसते. तर घरामध्ये आपल्या अलक्ष्मी असण्याची लक्षणे कोणती आहेत, म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी नाही म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी नसणे हे होत असते. तर आपल्याला पितृदोष असणे, तसेच घरामध्ये वास्तुदोष असणे हे त्याचे कारण आहेत. तसेच कुटुंबामध्ये जर कुलदेवतेची सेवा होत नसेल तर घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. तसेच वाम मार्गाने येणारा पैसा म्हणजे 2 नंबरचा जो पैसा असतो तो एक अलक्ष्मीचंच स्वरूप असतं.
तसेच घरामध्ये जी गृहलक्ष्मी असते आपल्या, तिचा जर अपमान होत असेल, भांडणे होत असतील, तसेच घरामध्ये जे लहान मुलं असतात त्यांच्यावर जर संस्कार होत नसतील, तर याचा अर्थ काय असतो की आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे. तर यासाठी काय करायचंय, दर शनिवारी घराची साफसफाई करायची आहे. त्यामुळे घरातून अलक्ष्मी जाऊन लक्ष्मी स्थिर होत असते घरामध्ये. तसेच मंगळवारी आपल्या हाताचे नख कापायचे, त्यामुळे अष्टलक्ष्मी जाऊन लक्ष्मी येत असते. तर आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी जाण्यासाठी काय करायचंय, संध्याकाळच्या वेळेस एक विशेष सेवा करायची आहे. संध्याकाळी 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला संध्याकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यानंतर मग जे दीपावली सण जे आहे आपल्याकडे, त्यामधला मोहरी, पांढरी मोहरी घ्यायची आहे आणि जे यज्ञभूमीतील रक्ष जी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये ती थोडी हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर मोहरी घ्यायची आहे. तर जी दीपावली संचामध्ये आपल्याला दिली ती पुरणार नाही आपल्याला 8 दिवस. तर त्यामुळे काय करायचंय, थोडी एक्स्ट्रा जे आपल्या जवळपास केंद्र असेल तिथं यज्ञभूमी असते, तिथून थोडी एक्स्ट्रा एक रक्षा घेऊन यायची आणि मोहरी पण घेऊन यायची थोडीशी, जेणेकरून ते आपल्याला 8 दिवस पुरेल अशा प्रकारे. तर थोडी मोहरी आणि थोडी रक्षा हातात घ्यायची, त्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे. 11 वेळेस काल भैरवाष्टक म्हणायचंय आणि 11 वेळेस वल्गा सुक्त म्हणायचंय. या प्रकारे सेवा करून ती रक्षा आणि ती मोहरी आपल्या घरात चौफेर टाकायची, सर्व रूम मध्ये जाऊन टाकायचे. यामुळे काय होतं, आपल्या घरातली जी अलक्ष्मी असते तर अलक्ष्मी जाऊन लक्ष्मीला आपण आमंत्रण दिल्यासारखं होतं. यामुळे घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि आपल्या घराचं वाईट शक्तींपासून किंवा लोकांच्या वाईट नजर लागत असतं आपल्या घराला, त्यापासूनही आपल्या घराचं संरक्षण होत असतं. तसेच आपल्याला रोज 24 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत अमावस्येपर्यंत आपल्याला रोज सकाळी कुलदेवतेच्या टाकाचा श्रीसूक्त म्हणून 1 वेळ श्रीसूक्त किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि नंतर टाक पुसून त्याला अत्तर लावायचं आहे. तसंच महाराजांची मूर्ती जर असेल आपल्या देवघरात तर त्या मूर्तीवरही 1 वेळ श्रीसूक्त 1 वेळ पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आणि नंतर ती मूर्ती पुसून त्याला अत्तर लावायचं आहे. अशा प्रकारे रोज अभिषेक करायचा आहे. आणि जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर महाराजांच्या फोटोला अत्तर लावायचंय. आधी श्रीसूक्त पुरुषसूक्त फक्त वाचन करून घ्यायचंय आणि त्यानंतर फोटोला अत्तर लावायचे. अशा प्रकारे रोज सकाळी पूजा करायची आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला अलक्ष्मी जाण्यासाठी ही सेवा करायची आहे. मोहरी आणि रक्षा हातात घेऊन 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 वेळेस काल भैरवाष्टक, 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणून ती रक्षा सर्व घरामध्ये चौफेर टाकायची आहे. हे झाल्यानंतर मग आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला दुसरी एक विशेष सेवा करायची आहे. तर ती म्हणजे जे दीपावली संच आहे आपल्याला दिलेलं, त्यामध्ये एक कमळगट्ट्याचे मणी, 16 कमळगट्ट्याचे मणी दिलेले आहेत. तर ती रक्षा आपण जी टाकली त्यानंतर आपल्याला 2 कमळगट्ट्याचे मणी आपल्या हातात घ्यायचे आहे. उजव्या हातात घेऊन मूठ बंद करून त्यावरती आपल्याला 16 वेळेस षोडशी मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे सेवा करायची आहे आणि ते मणी प्लास्टिकच्या डब्बीमध्ये बंद करून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला 8 दिवसात रोज 2-2 मणी हातात घेऊन ही सेवा करायची आहे. म्हणजे 8 दिवसात आपले 16 मणी पूर्ण होतील. तर 31 तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पण यावेळेस कसं आहे, 31 तारखेला दुपारी अमावस्या सुरू होते आणि 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अमावस्या असते, अमावस्या आहे. तर आपल्याला काय करायचंय, अमावस्येच्या दिवशी म्हणजे 1 तारखेला सकाळी एक छोटा, आपल्या घरात जर हवनकुंड असेल तर हवनकुंड घ्यायचंय, नसेल तर मग छोटं घमेलं घ्यायचंय
त्यामध्ये काय करायचे, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घ्यायच्या, छोटे लाकडं वगैरे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हवनकुंड पेटवायचे. आणि हवनकुंड आपल्याला देवघरातील दिव्यावरूनच पेटवायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 11 वेळेस म्हणून तुपाची आहुती द्यायची, त्याच्यात म्हणजे तूप टाकून हवन करायचं आहे. त्यानंतर 24 वेळेस गायत्री मंत्र म्हणून हवन करायचंय तुपाने आणि 16 वेळेस नवार्णव मंत्र म्हणून गायीच्या तुपाने हवन करायचंय. आणि हे हवन करेपर्यंत आपल्याला काय करायचं, जे डब्बी मधले आपण 16 मणी घेतलेले आहेत ते तुपामध्ये भिजवून ठेवायचे हवन होईपर्यंत. आपलं हे तर तुपामध्ये भिजवून ठेवायचे. आणि आपलं जे हे हवन झालं, 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र, 24 वेळेस गायत्री मंत्र आणि 16 वेळेस नवार्णव मंत्र म्हणून हवन झाल्यानंतर मग ते 16 मणी घेऊन 16 वेळेस आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. तर कमलात्मक मंत्र 16 वेळेस म्हणून प्रत्येक मंत्र झाल्यावर 1 मणी अशा प्रकारे हवनामध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे 16 वेळेस मंत्र म्हणून 16 मणी टाकून हवन करायचंय. तर अशा प्रकारे सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असते तिचं निरसन होतं आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये येतो आणि आर्थिक स्थैर्यता आपल्याला लाभत असते. तसेच मानसिक शांती लाभत असते आणि आपल्या घराची आध्यात्मिक उन्नती होत असते. त्यामुळे ही अतिउच्च कोटीची आणि विशेष अशी लक्ष्मीची सेवा आहे. तर सर्वांनी ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा जर ज्यांना मंत्र वगैरे ते म्हणता येत नसेल कशी करायची, तर यासाठी आपण या सर्व अभिषेकाची सेवा, तसेच ही कमळगट्ट्याच्या मण्याची सेवा, या सर्व सेवा आपण आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओमध्ये टाकल्या आहेत. आणि तसेच त्या व्हिडिओची लिंकही मी आपल्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर सर्वांनी ते व्हिडिओही बघायचे आहेत आणि त्यासोबत ती सेवा कशी करावी ते बघून ती सेवा करायची आहे. तसेच मग दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. या दिवशी धनत्रयोदशी आहे. तर मग त्या दिवशी आपल्याला धन्वंतरीचं पूजन करायचं असतं आणि यमदीपदान हे संध्याकाळी करायचं असतं. तसेच मग 31 ऑक्टोबरला सकाळी अभ्यंग स्नान करायचं आहे. या दिवशी नरक चतुर्दशी आहे. तर नरक चतुर्दशीच्या पूजनानंतर 1 माळ किंवा 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा असतो आणि लक्ष्मी नृसिंह स्तोत्र 1 वेळेस वाचायचं असते. यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होत असते. तसेच मग 1 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. तर लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 5:30 नंतर करायचं असतं. तर लक्ष्मीपूजनाची पूर्ण पद्धत आणि ती कसं करायचं, त्या दिवशी कोणती सेवा करायची याविषयी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तोही सर्वांनी बघून घ्यायचा आहे आणि त्यानुसार सर्वांनी सेवा करायची आहे. तसेच त्यानंतर 2 तारखेला बलिप्रतिपदा आहे. या दिवशी हनुमत बीसा, रामरक्षा हे सर्व पठण करायचं असतं. नंतर भाऊबीज 3 तारखेला आहे. या दिवशी बहिणीने भावाचे औक्षण करायचं असतं. अशा प्रकारे यावर्षी आपल्याला 24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दीपावली साजरी करायची आहे. तर सर्वांनी अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.